किसर टीमचे कॅप्टन आपण आयोजक कमिटीचे संपर्क साधून स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या। त्याचबरोबर टीम अमित सायलेकर आपण ही या आपल्याला ही आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते। प्रत्येक संघाला विनंती आहे की याच्यानंतर होणारे जे सामने आहेत त्या संघ करणाऱ्यांना विनंती आहे की स्पर्धेची फॉर्मॅलिटी सामना सुरू होण्या अगोदर कंप्लीट करून घ्या। तो टॉस करण्यासाठी याल त्याच वेळेस स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या। जोपर्यंत फॉर्मॅलिटी कंप्लीट होणार नाही तोपर्यंत आपला सामना सुरू होणार नाही। त्यामुळे अशी आमच्यापर्यंत माहिती पोहोचली आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। अगदी विठ्ठल बाबा बोंबे बाबांचा यथोचित मान सन्मान मी सूरजजी कापडी सरांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते विठ्ठल बाबा बोंबे यांचा यथोचित मान सन्मान आपण करणार आहोत। बाबा या आपला यथोचित मान सन्मान जो केला जात आहे त्याचा आपण स्वीकार करा। मडगावातील प्रतिष्ठित व्यक्ती विठ्ठल बाबा यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने ते करत आहोत। माईची उबदार शाल प्रेमाचं प्रति पुष्पगुच्छ देऊन आपण हा मान सन्मान इथे संपूर्ण करत आहोत। अमरमान अगदी आपण पाहताय इथे प्रत्येक ग्रामस्थांचा मान सन्मान होत आहे आणि होतोय आणि होणं गरजेचं आहे। चला दोन्ही टीमचे एक्स्ट्रा खेळाडू आपण आपल्या आमच्या समालोचन कक्षामध्ये या। या स्पर्धेचे मुख्य आयोजक पंकज भाऊ बोंबे यांचं शुभ आगमन होते। 3 पाण्याचा बॉक्स घेऊन आलेला आहे तुमचा खूप खूप आभार आहे। सलामीची जोडी आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये हनुमान केसर क्रिकेट संघाच्या माध्यमातून दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळाले अभय आणि ऋषी ही सलामीची जोडी तर गोलंदाजी मार्कोनी प्रभाकर षटक क्रमांक 1 साठी आपण पाहताय। अगदी आपण पाहताय गोलंदाज तयार होईल। पावर प्लेचं षटक आहे जबाबदारी पुलटॉस बॉल घोटना टेकचा वापर पहिल्याच बॉल वरती फटका प्रॉपर 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी 4 धाबा चौकार। चौकार आलेला आहे आणि चौकाराच्या मदतीने संघाचं खातं खुलं झालेलं आहे। चांगला फटका जो आपण पाहिलेला आहे जबरदस्त फटका कारण प्रभाकर बागच्या गोलंदाजी समोर मोठाले फटके खेळणं हे नेहमी अवघड होत असतात। लॉंग ऑफ च्या आणि मला वाटतं 6 धावा प्रयत्न भरपूर चांगले केले शेवटच्या क्षणापर्यंत परंतु लागोपाठची इथे 2 मोठाले फटके जे आपल्याला पाहायला मिळालेले आहे। चांगले प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय।
पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस केलं हो फटका चांगला आहे. दीपक पारदी बॉल पर्यंत पोहोचेल. एक सिंगल इथे कंप्लीट होईल. एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आहे ती आपल्याला 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. मला वाटतं सर लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या ही 11 वरती आपल्याला पाहायला मिळेल. हो यावेळेस देखील शरीराचा भेदक मारा केलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे अगदी एक धावचित्ताच्या वेगाने इथे कंप्लीट केली जाईल. काही क्षणामध्ये चेंडू रिलीज करून चेंडूवरती जाणं त्याच्यानंतर त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण करणं थोडस कठीण असतं गोलंदाजासाठी परंतु इथे प्रभाकरनं तास वेगाने प्रयत्न केली. 12 धावा खास करून महेश वाघ सर ज्यांना आपण पाहताय रात्री 4 वाजेपर्यंत सगळं सूत्र जाग्यावरून आलवत होते. कौतुक करावं लागेल. अगदी आपण पाहताय 12 धावा आणि आपल्याला समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न बटन बॉलचा संपर्क झाला नाही. एकंदरीत आपण पाहताय प्रत्येक टीमला एक एक डीआरएस आहे तो आपण योग्य त्या वेळी वापरू शकता पण जर का तो डीआरएस गमावला तर मग मात्र पुन्हा मिळणार नाही. प्रत्येक टीमला करायला सूचना सांगणं गरजेचं आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न होता आणि इथे षटक क्रमांक 2 चेंडूवरती 2 मोठाले फटके आले तरी देखील धावसंख्या धावफलकावरती 12 धावा आहेत. चांगली गोलंदाजी. षटक क्रमांक 1 चा खेळ संपलेला आहे. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या आहे ती 12 धावा. त्याच्यानंतर होणारे सामने असतील संघ नायकांना विनंती असेल टॉस करण्याच्या पूर्वी आपण स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट करून घ्या. फॉर्मॅलिटी जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत सामना अर्धा तास थांबव तरी सामना सुरू होणार नाही. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. यावेळेस सध्या आपण पाहताय ओम तयार आहे. षटक क्रमांक मैदान 7 मध्ये 2 साडी त्याला आमंत्रित केलेला आहे. ओमच्या खांद्यावरती जबाबदारी आज सचिन वाक नाही या संघामध्ये. कदाचित मला वाटतं तो थोडासा पाठीमागून येणार आहे आणि खास करून ससा म्हटला तर तो उन्हामध्ये जास्त फिरत नाही. इथे इथे पाहू शकाल दुसरी साडी निघालेत आणि इथे 2 धावा. चुकीचं क्षेत्ररक्षण जे होताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे इथे एक धाव एक्स्ट्राची जातीय धावसंख्या 14 धावा धावफलकावरती आपण पाहताय. एक जबरदस्त बॅटल रंगवावं लागणार आहे. प्रभाकर वाघ हा खेळाडू या मैदानामध्ये आलाय त्या वेळेस बरसलाय. इथे जबरदस्त चेंडू पण लाईन खराब आहे. व्हाईट बॉल आहे. अगदी आम्ही दुर्गापूर चषकाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी देखील राहिला होता. स्पोर्ट्स सायकल होती. प्रत्येक स्पर्धा या मैदानावरती खेळलाय त्यावेळेस खरातने त्यांना इम्प्रेस करणारी कामगिरी त्याची दाखवली. आज करायचं त्याच्या समोर आहेत जे हनुमान किसळ आज संघ आपण पाहताय. ओहो इथे अगदी आपण पाहताय एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केलाय. दुसरी साठी निघाले एकच धाव आणि मला वाटतं डीआरएस घेतलेला हेड फॅक्टर साठी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. टेक्निकल रूम मध्ये पडताळणी केली जाईल चेंडूची आणि त्याच्यानंतर निर्णय हा तुमच्यापर्यंत येईलच. तर निर्णयावरती कशा पद्धतीनं ही चाचणी केली जाते. पहिल्यांदा गोळ्या औषध दिल्या दुसऱ्यांदा एक्सरा मारायला सुरुवात केली. जयराम बेंगाल ज्यांना आपण पाहताय खऱ्या अर्थाने अजून पत्रिका वाटायला सुरुवात केली नाही पण होईल. आणि मित्रांनो या जरूर आपण त्याच्या हळदीला या. तुम्ही एकटे आले तुमच्या पाठीमागे 7 जण एक्स्ट्रा आणले तरी पण आम्ही सक्षम आहेत. त्यामुळे निश्चित हळदीला यायला विसरू नका.
फेरन लवली, फेरन लवली लगाव, काळे से गोरा बनाव, नाही तर चुना लगाव. आता एकंदरीत आपण पाहताय 15 धाबा, सॉरी 16 धाबा धाव फलकावरती आहेत. 16 धाबा धाव फलकावरती यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू चांगला चेंडू आलेला आहे. उत्कृष्ट पंच म्हणून करार सूरजजी कापडी सर ज्यांना आपण पाहतो उत्कृष्ट खेळाडू देखील आहेत, एक यशस्वी आयोजक देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने निश्चित आज या मैदानावरती ज्या ज्या वेळेस आयोजन कमिटीला कुठलं सहकार्य लागेल त्या वेळेस कायम ते उपस्थित असले की नेहमी सहकार्य करत असतात. इथे डायरेक्ट हिट मैदानाच्या आतमध्ये पहा, एकंदरीत विचार जर केला तर एक धाव वेगाने इथे कंप्लीट होते. सर मला वाटतं 2 चेंडू आहेत बाकी अजून. यस, सतरा धावा धावफलकावरती आहेत. एक चांगली गोलंदाजी, चांगलं कमबॅक होमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालेला आहे. चेंडू आला स्लॉट मध्ये, त्याला पाठवलं पार्किंग लॉट मध्ये 6 धाव्यांसाठी षटकार. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज होता ऋषी, फटका खेळला खुशी खुशी, तिथे 6 धावा, 23 धावा. आला मला वाटतं माझवा. तेवीस धावा धावफलकावरती निलेश वाघ आज भरपूर फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे त्यांच्या माध्यमातून, पुरेपूर फायदा घेतला जातो. शेवटचा बॉल बाकी आहे. यावेळेस बॅटची कडा दीपक बॉल पर्यंत पोहोचला, वेगानं थ्रो चुकीचा आला. कदाचित एक धाव होती तिथे 2 धावा तर बनलेल्या आहेत. तिसरी साठी फलंदाज आहे, अति घाई संकटात नाही विकेट. चिन्मय यावेळेस मैदानाच्या आतमध्ये ऋषी संघातील महत्वाचा फलंदाज, थोडीशी घाई झाली आणि इथे घाई होत असताना विकेट मात्र त्यांना गमवावी लागलेली आहे. 25 धावा 1 विकेट. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. याच दरम्यान आपण पाहू शकाल सन्माननीय मंगल काका वाघ यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे मैदानावरती. आणि निश्चित काकांना विनंती असेल या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. या आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हा. समोर फटका, ओहो लॉंग ऑफ डीप मध्ये शतरक्षक अतुल बॉल पर्यंत पोहोचेल आणि इथे एक सिंगल घेण्याचा प्रयत्न केला जातो. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या आहे ती 26 या धावसंख्येवरती. व्यासपीठावरती आपण पाहू शकाल मंगल काका वाघ काकांचं शुभ आगमन होतं. या तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्ते स्वागत आहे. जो हनुमान चषक मठ या स्पर्धेमध्ये हा कदाचित लोकांना पोचपावत्या देण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. भरपूर असा सविस्तर
वृत्त दिलं जातं, फटका हवेत, क्षेत्ररक्षक दूरवर आहे, एक सिंगल इथे घेण्याचा प्रयत्न, मैदानाची 7 मात्र क्षेत्ररक्षकाला मिळाला नाही, हरकत नाही, 2 धावा वेगाने इथे कंप्लीट होत आहेत. या 2 धावेनं संघाची धावसंख्या आहे ती धावसंख्या आपण पाहताय की 28 धावा च्या धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 3 सुरू आहे. ओमने देखील चांगलं कमबॅक केलं प्रभाकर नंतर. खऱ्या अर्थाने आज संघामध्ये सचिन वाघ एक महत्वाचा टॉप ऑर्डरचा फलंदाज, टॉप ऑर्डरचा गोलंदाज आज नाही आहे. यावेळेस देखील चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू अतिशय चांगला होता, हवा तसा फायदा घेता आला नाहीये आणि तिथे डॉट बॉल आलेला आहे, निर्धाव चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. पहिला बॉल एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आणि त्याच्यानंतर इथे डॉट बॉल. अजून 3 चेंडू म्हणजे या ओव्हर मधील जे बाकी आहे 3 चेंडूचा खेळ जो या ओव्हर मधील बाकी राहिलेला आहे. ओहो, समोर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, एक सिंगल तरी ते वेगानं बनलेली आहे. एकच धाव येईल आणि एका धावेने संघाची धावसंख्या 29 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहताय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत, 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. गोलंदाज खुशल तयार. पुन्हा एकदा फटका सजवलाय, क्षेत्ररक्षक दूरवर आहे आणि चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. ओव्हर संपलेली आहे, मला वाटतं ऍक्शन केली अगदी आपण पाहू शकाल. एकंदरीत ह्या ओव्हर मधील एका चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. 33 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होती. दत्ता आंबवणे यांचं आमलेट पावचं दुकान भरपूर चालू आहे. 650 कोंबड्या त्यांना पाळलेल्या आहेत. त्यांना रोज त्यामधले 150 अंडी ही वापरली जात आहेत, ताजी अंडी. त्याच्यावरती शिक्का मारून देखील टायमिंग सकाळ अंडा तुम्हाला दिला जातोय. ते 30 धावा. आणि दत्ताच्या मॅगीत अंडा आहे का? सॉरी, अंड्यात मॅगी मिळते का? अंडा मॅगी असेल तर तुम्हाला 750 प्लेटची ऑर्डर दिली जाईल. शेवटचा बॉल. यावेळेस हो, लाईन चुकीची आहे, लाईन चुकीची आहे, त्याच्यामुळे इथे खराब चेंडू जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. पण खराब चेंडून संघाची धावसंख्या ही एका धावेने पुढे जाईल. 34 धावांच्या धावफलकावरती आपण पाहिले आहेत. काल रायटागर रामपूर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज देत होते, परंतु निश्चित चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता. महेश वाघ खुश होता सगळ्या खेळाडूंवरती की चांगले खेळतायत आज. ओहो, फटका यावेळेस हो, उंची भरपूर आहे, सूर्याची किरण डोळ्यावरती आणि झेल ड्रॉप झालेला आहे आणि तिथे 2 धावा वेगाने ते कंप्लीट होत आहेत. अशा पद्धतीनं षटक क्रमांक 3 चा खेळ संपला जाईल. 3 ओव्हर मध्ये धावसंख्या आहे ती धावसंख्या आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. 36 धावा सध्याच्या स्थितीला जे हनुमान किसर या टीमच्या खात्यामध्ये. आणि यावेळेस किरण आलेला आहे क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4 हाताळण्यासाठी. खऱ्या आता निश्चित सन्मान्य मंगल काका बाग काकांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. आणि मी स्पर्धेचे आयोजक पंकज भाऊ बोंबे आहे ज्यांना विनंती करतोय की या आपण आपला शुभ असते सन्मान्य मंगल काका वाघ यांचा यथोचित मान सन्मान. आणि एकंदरीत आपण पाहताय की इथे त्याचा यथोचित मान सन्मान होत आहे. फटका यावेळेस हो, स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू डीप बॅकवर्ड स्कोअर लेग सीमारेषा पलीकडे पोहोचलाय आणि तिथे मात्र आवडीचा मान सन्मान या व्यासपीठावरती होत आहे. तुमचं मनाच्या अंतकाळापासून आभार आहेत. वेळात वेळ काढून करण्यात या स्पर्धेला सदीच्या भेट दिली आहे, स्पर्धेची शोभा वाढली. तुमचं मनाच्या अंतकाळापासून आभार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय मित्रांनो, किरण आला, किरणचं स्वागत केलं पहिल्याच बॉलनं आणि संघाची धावसंख्या या फटक्यानं षटकारानं जाऊन पोहोचली 42 धावा ज्या धावफलकावरती आहे. 42 धावा कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते.
यावेळेला देखील खेचून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल तर वेगाने इथे बनलेली आहे आणि एकच धावी आणि एका धावेने आता संघाची धावसंख्या 43. या धावसंख्येवरती जाताना आपल्याला पाहायला मिळेल 43 धावा. खोलवर डप्प्याचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न. प्रभाकर डीप मधून बॉल पर्यंत पोहोचेल आणि तिथे एकच धाव मिळेल. 2 धावा मिळत आहेत. स्कोरर आजच पहिल्यांदा त्याला आम्ही शिकवलं, परंतु आता तो आमच्यापेक्षा चलाक निघाला आणि एकंदरीत आता या 2 धावेने संघाची धावसंख्या ही 45 धावा ज्या धावफलकावरती आपण पाहताय. 45 धावा धावफलकावरती. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. यावेळेस मिड विकेटला फटका तिथे हवेत, उंची भरपूर लांबी कमी आणि तिथे अखेर फलंदाज यावेळेस मात्र बाद होतो. चिन्मयच्या खेळीचा अंत, फलंदाज बाद. समीर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळेल. समीर यावेळेस इन्व्हाइट झालेला आहे, मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. धाबा बनवणं फार गरजेचं आहे, कारण समोरील संघ या मैदानाचा जर पाहिलं तर कानाकोपरा हा जाणतोय. संघर्ष बॉयज कपाचीवाडी, कारण या अगोदर आणि याच दरम्यान संग्राम भाऊ बोंबे यांचे शुभागमन होतं. या तुमचे सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. अगदी आपण पाहताय प्रत्येक ग्रामस्थ उपस्थित होत आहेत. प्रत्येक ग्रामस्थ खऱ्या या स्पर्धेला उपस्थिती दाखवून स्पर्धेची शोभा वाढवत आहेत. तुमचंही मनाशांतकडापासून आभार आहेत. आणि इथे लाईन चेक केलेली आहे, लाईन चुकीची आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. चुकीची गोलंदाजी सध्या होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. संघाची धावसंख्या 46 धावा धावफलकावरती आपण पाहिलेले आहेत. 46 धावा. हो, कदाचित त्याने उचलला असता, परंतु तुम्ही आधीच त्याला सांगितलं उचल उचल जल्दी उचल. तो बोलतो आता जड झाला, आता उचलू कसा. आणि अशा पद्धतीने आपण पाहिलेला आहे. हट्टाट बॉल. 46 धावा धावफलकावरती आहे. शेवटचा बॉल टार्गेट साठी तयार आहे फलंदाज. फटका चांगला आहे, उंची भरपूर. प्रभाकर वाघ बॉल खाली, त्याच्याकडे चुका होती जसं कधी आपल्याला पाहायला मिळणार नाही. पहिल्या डावामध्ये 46 धावा मित्रांनो बनलेल्या आहेत. 47 धावा दुसऱ्या डावामध्ये बनवायच्या आहेत. परी टीमचे कॅप्टन आले असाल तर आपण आयोजन कमिटीशी संपर्क साधा, खास करून मोहन कोल्हे आणि त्याचबरोबर पांढरे गावदेव मोहवाडी टीमचे कॅप्टन टीम देखील उपस्थित झालेले आहेत. यास अगदी संघ कर्णधाराला विनंती आहे की टॉस करण्यासाठी याल, त्यावेळेस आपण स्पर्धेची फॉर्मॅलिटी ही अगोदर कंप्लीट करा. स्पर्धेची फॉर्मॅलिटी कंप्लीट केल्यानंतरच सामना सुरू होईल, असे आयोजन कमिटीच्या वतीने जबरदस्त सूचना येते. 47 धावा दुसऱ्या डावामध्ये बनवायच्या आहेत आणि 47 धावा कशा बनवल्या जातील याचं धावतं वर्णन आपण दीप पवार यांच्या गोड आवाजाने आपण ऐकणार आहात. 24 चेंडूमध्ये 47 धावा. तुर्तात मित्रांनो मी थोडंसं थांबतो, आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. समस्त ग्रामस्थ मंडळ मड आयोजित जय हनुमान चषक मड या स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा.
तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलसाठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस. फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये मोबाईल तुमचा रिपेअर करून तुमच्या डोळ्यासमोर भेटेल. मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व आकर्षक असे ब्लूटूथ, तसेच आपले ब्लूटूथ स्पीकर्स, टचेस, चार्जर आणि बरंच काही. सर्व सुविधा एकाच ठिकाणी अवेलेबल आहेत. सर्व एक्सेसरीज तुम्हाला एकाच ठिकाणी मिळून जातील. सर्व्हिस फक्त 30 मिनिटांमध्ये तुमचा मोबाईल तुमच्या हातात. योग्य दर, विश्वासू काम. तनिष्का डिजिटल कॅफे. कॅफेचे मालक भूषण दादा शिंदे. तुमचा मोबाईल, जबाबदारी आमची. तनिष्का डिजिटल कॅफे तसंही. तर मित्रांनो, तुमच्या मोबाईलसाठी एकच भरोसेमंद ठिकाण तनिष्का डिजिटल कॅफे. इथे तुम्हाला मिळेल मोबाईल रिपेअरिंग सर्व्हिस. फक्त आणि फक्त 30 मिनिटांमध्ये मोबाईल तुमचा रिपेअर करून तुमच्या डोळ्यासमोर भेटेल. मोबाईल कव्हर आणि तसेच स्टायलिश व मजबूत केबल व आकर्षक असे ब्लूटूथ, तसेच आपले ब्लूटूथ स्पीकर्स. करते असेल तर प्रभाकर विजयासाठी 24 चेंडू आणि 47 धावांची गरज. पहिला चेंडू, ओ पहिला चेंडू भरपूर वेगानं धरला होता. अभयनं डॉट बॉल. यावेळेस अडवा पाटणे कडवा प्रहार, चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे षटकार. प्रभाकरच्या बॅटमधने यावेळेस पहिला चेंडू डॉट झाला होता. त्यानंतर अडवा पाटणे कडवा प्रहार, प्रभाकरच्या बॅटमधला हा षटकार. गोलंदाज तयार. अभय स्ट्राईक वरती. प्रभाकर चांगली अशी पाडी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका, लगातारचा दुसरा षटकार. प्रभाकरच्या बॅटमॅननं चांगली अशी पाडी करतोय. पहिला चेंडू डॉट झाला होता. त्यानंतर लगातारचे 2 षटकार. मॅच बॉल आलाय.
चांगली अशी बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर. हो, इथे मात्र रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न होता प्रभाकरचा, परंतु अभयने सुद्धा चांगला असा चेंडू टाकला डॉट बॉल. गोलंदाज तयार. यावेळेस डॉट बॉल. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर चांगला असं कमबॅक अभयचं. 2 चेंडू डॉट. स्टील वन टू गो. शेवटचा चेंडू. स्कोर वरती धावा लागल्या त्या 12. शेवटचा चेंडू. लगातारचे 2 षटकार आल्यानंतर चांगली अशी गोलंदाजी अभयची. चांगला असा फटका आणि सीमारेषेच्या पलीकडे प्रभाकरच्या बॅटमॅनना 3रा षटकार. या षटकामधील चांगली अशी बॅटिंग करते प्रभाकर मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. चांगली अशी बॅटिंग करते टीम संघर्ष 22 खपाजीवाडी. दुसरं षटक घेऊन येत असताना गोलंदाज साईल. स्ट्राईक वरती अतुल. मागच्या षटकामध्ये चांगली अशी फलंदाजी प्रभाकरची 6 चेंडूंमध्ये 18 धावा वैयक्तिक खेळतोय. दुसरं षटक साईलच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. वाईट बॉल. धावसंख्या 19 या आकड्यावरती. संघाचे 12th मॅन सांगते की वेगाचा बादशाह साहिल. पहिला चेंडू खरा बदललाय साहिलनं. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा वाईट बॉल. धावसंख्या आता 20 या आकड्यावरती. काहीशी खराब अशी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साईल करतोय. फलंदाज तयार अतुल. गोलंदाजी मार्कवरती साईल. यावेळी चांगला चेंडू टाकलाय साईलनं. हलकीशी अपील आणि इथे मात्र डॉट बॉल. 2 वाईट नंतर हा डॉट बॉल आलाय. किसल संघाचे 12th मॅन सांगतात की साईल वेगाचा बेताज बादशाह आहे आणि तेच करतोय मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज तयार अतुल. गोलंदाज साईल. यावेळेस चांगला असा फटका. खाली क्षेत्र निवडलं आणि चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 24. चांगली अशी बॅटिंग करते टीम संघर्ष 22 खपाजीवाडी. धावसंख्या 24.
साहिल काहीशी खराब अशी गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 वाईट टाकले, एक चौकार ठोकलाय बॅटर अतुलनं. अतुल सुद्धा चांगली फलंदाजी करतोय. ओ यावेळेस फटका तिथे फसलाय, परंतु क्षेत्ररक्षक दूर. एका टप्प्यानंतर चेंडूने मारली मुसांडी आणि चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे चौकार. धावसंख्या 28. चांगली अशी बॅटिंग करते टीम. ओ यावेळेस चेंडू खोदून काढलाय. एक धाव कंप्लीट आणि एकच धाव. धावसंख्या 29 धावांवरती. चांगली अशी बॅटिंग करतोय अतुल आणि त्याच्या सोबतीला प्रकाश. प्रकाश 6 चेंडू 18 धावांवरती वैयक्तिक खेळतो. स्ट्राईक वरती आलाय तर प्रकाश. प्रभाकर रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये चेंडू डॉट. साहिल कडे तेवढा वेग आहे. प्रकाश सुद्धा रिव्हर्स शॉट खेळण्यामध्ये. सॉरी प्रभाकर. स्टील 1 टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील. यावेळेस रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न समोर मारलाय. तिथे क्षेत्ररक्षक थोडेसे फंबल होत असताना एकच धाव. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 30. संघर्ष 22. खपाजीवाडी चांगली अशी बॅटिंग करते. 2 षटकांमध्ये 30 धावा बनवल्यात. विजयासाठी 12 चेंडू आणि 17 धावांची गरज. समीकरण खुलं झालंय. तिसरं षटक घेऊन येत असताना चिन्मयच्या खांद्यावरती आता जबाबदारी. हे षटक महत्वाचं राहील. या षटकामध्ये धावा कमी आल्या तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जाऊ शकते. चांगलासा सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर आहे. गोलंदाज चिन्मय तिसरं षटक घेऊन येत असताना स्ट्राईक वरती असेल तो प्रभाकर. ओ पहिला चेंडू पुन्हा एकदा आडवा पाडणं कडवा प्रहार. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय. दूरच दूर लांबच लांब षटकार. चांगली अशी बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये प्रभाकर. गोलंदाज चिन्मय. पहिला चेंडू ती षटकार ठोकलाय. व दुसरा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक. एकच धाव. एकच धाव या चेंडूवरती. आता स्ट्राईक वरती असेल तो अतुल आणि गोलंदाज चिन्मय. चांगली अशी गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती थोडस मिनी कमबॅक केलाय. स्ट्राईक वरती अतुल. ओ यावेळेस आणि 5ची कडा. तिथे विकेट किपरनं अर्ध काम केलंय. विकेट. चांगली अशी गोलंदाजी चिन्मयची. ते तंबूच्या श्रेयाला अतुल. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना किरण. धावसंख्या 37.
तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. नऊ बॉलरनं 10 धावांची गरज. समीकरण पुढं झालंय. टीम संघर्ष 11 खपाची वाडी संघासाठी. 9 बॉलरनं 10 धावांची गरज विजयासाठी. संघर्ष 22 खपाची वाडी संघाला. स्ट्राईक वरती न्यू बॅटर किरण. डॉट बॉल. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर थोडस मिनी कमबॅक केलंय चिन्मयनं मैदानाच्या आतमध्ये. आणि आता मात्र 8 बॉलांना 10 धावांची गरज. 2 चेंडूवरती मोठे फटके आले नाही तर सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत जाईल. चांगला असा सामना रंगेल. हो अलंग दो कापू फटका. तिथे एकच स्टील बन टू गो. शेवटचा चेंडू या षटकातील. आणि आता मात्र 7 बॉलांना 9 धावांची गरज. शेवटचा चेंडू रिव्हर्स खेळण्याच्या नादामध्ये डॉट बॉल. आतापर्यंत प्रभाकर 3 चेंडू रिव्हर्स खेळला होता परंतु तिन्ही चेंडू त्याच्या बॅटला कनेक्ट झाले नाहीयेत. आणि शेवटचं षटक 6 बॉलानं 9 धावांची गरज. मूळवाडी संघ आणि समीक्षा 11 परे दोन्ही संघांनी टॉस साठी यायचंय. शेवटचं षटक घेऊन येत असताना समीर. 6 बॉलांना 9 धावांची गरज. चांगला असा सामना रंगला मैदानाच्या आतमध्ये. संघर्ष 22 खपाची वाडी आणि त्यांना पाठ करते टीम जय हनुमान किसल. गोलंदाज समीर. शेवटचं षटक घेऊन येत असताना त्याच्या खांद्यावरती दिली आहे संघाने जबाबदारी. 6 बॉलांना 9 धावांची गरज. एकाला रोखावं लागतील तर दुसऱ्याला ठोकाव्या लागतील. स्ट्राईक वरती किरण. गोलंदाज तयार. पहिला चेंडू हलक्या हातानं उश्केला. तिथे क्षेत्ररक्षक दूर निघेल. गोलंदाजाचा धूर चौकार. चांगली अशी पाडी करतो किरण. पहिल्या चेंडूवरती ठोकलाय चौकार. आणि आता मात्र 5 चेंडू 5 धावांची गरज. समीकरण खुलं झालंय. टीम संघर्ष 22 खपाची वाडी संघासाठी. चांगली अशी पाणी करतो किरण. मैदानाच्या आतमध्ये 5 बॉलांना 5 धावांची गरज. गोलंदाज सय्या स्ट्राईक वरती असेल तर किरण. हो यावेळेस हलक्या हातानं चेंडूला ढकललाय. तिथे क्षेत्ररक्षक एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी निघाले. रनआउटची संधी आणि पाहता 2 धावा कंप्लीटली केल्या. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता मात्र 4 बॉलांना 3 धावांची गरज. चांगली अशी पाणी करतो किरण मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान खऱ्या अर्थानं आपण ज्यांची उपस्थिती व्यासपीठावरती पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून पहा अगदी स्पर्धेला प्रत्येकाला माहित आहे, प्रत्येकाच्या माध्यमातून काही ना काही लाभले जातं. परंतु ज्या ट्रॉफीसाठी आज तुम्ही खेळताय, जी ट्रॉफी खऱ्या अर्थाने आम्हाला या स्पर्धेसाठी लाभल्या, सन्माननीय आणि चेंडू निघालाय सीमा रेषेच्या पलीकडे
आणि इथे मात्र विजयी संघ संघर्ष वाईज कपाजोडे हा नाट्य टीम जयमान किसल आपला सुद्धा या स्पर्धेत चांगला खेळ राहिला. विजय संघ संघर्ष बाईस कपाजीवाडी त्यांचा सुद्धा चांगला खेळ राहिला. सन्मान्य अनिकेत दादा मोपे दादांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य लाभलेल्या आणि खऱ्या अर्थाने पहा मित्रांनो सातत्यानं जर पाहिला क्रिकेट आणि खास करून आयोजकांवरती ज्यांचं अतोनात प्रेम